शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक खरातशी संबंध असल्यावरून बऱ्याच नेत्यांवर आरोप केले. सरकारमधले नेते खरातच्या आहारी गेलेत, खरातला इतके दिवस त्यांनी अभय दिलं अशी टीकाही केली. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कॅप्टन अशोक खरातच्या संस्थांना पाणी मिळालं ते कुणामुळे असा प्रश्न विचारण्यात आल्यावर राऊतांनी पाणी कुणी दिलं हे मुद्दे नाहीत असं म्हणत या प्रश्नालाच बगल दिली. मागच्या काही दिवसात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण प्रचंड गाजतंय. त्याने महिलांवर केलेले अत्याचार, राजकीय लागेबांधे, त्याच्या चुकीच्या ठरलेल्या भविष्यवाण्या अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. पण या सगळ्यात आणखी एक गोष्ट समोर आली. अशोक खरात ठाकरे सरकारचा लाभार्थी होता. ऐन कोविड काळात खरातच्या संस्थांसाठी ठाकरे सरकारने GR काढला होता. पण हा निर्णय काय होता? महायुती सरकारने हा निर्णय आता मागे कसा घेतलाय? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कॅप्टन अशोक खरातच्या साम्राज्याची सुरुवात झाली ती नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातल्या एका ऑफिसमधून. इथं भक्तांचा राबता वाढला, देणग्या वाढल्या आणि अशोक खरातने मिरगावमध्ये 15 एकर जमीन विकत घेतली. याच जागेवर त्याने ईशान्येश्वर मंदिर बांधलं, श्री शिवनिका ट्रस्ट स्थापन केला. आपल्या ऑफिसमध्ये येणाऱ्या भक्तांना तो वेगवेगळे रत्न विकायचा. मग त्यांना सांगायचा, नुसतं ही रत्न घेऊन भागणार नाही तर तुम्हाला ईशान्येश्वर मंदिरात येऊन पूजा करावी लागेल. मोठमोठे नेते सुद्धा खरातच्या भेटीसाठी, पूजा करण्यासाठी याच मंदिरात यायचे. त्यामुळे त्याच्या शिवनिका संस्थांच्या मंदिरात बरीच गर्दी वाढली होती. जशी इथं गर्दी वाढली तशी इथं सुखसुविधांची गरज सुद्धा वाढली. तेव्हा त्याने दारणा धरणामधून आपल्या संस्थांना पाणी मिळण्याची जुळणी केली. राज्यात तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडी सरकार होतं. सरकारच्या जलसंपदा विभागाने 31 मार्च 2020 ला एक GR काढला. या GR नुसार मिरगाव इथं असलेल्या श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणाच्या गोदावरी प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आलं. या शासकीय आदेशानुसार बिगर सिंचन वापरासाठी 0.0039 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 29 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. हे पाणी दारणा धरणाच्या गोदावरी उजवा तट कालव्याच्या माध्यमातून उचलण्यास मंजुरी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या GR बद्दलचा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता असं सांगण्यात येतंय. म्हणजेच राज्यात कोविडचं संकट असताना अशोक खरातच्या संस्थांना पाणी देण्याच्या निर्णयाला प्राधान्य देण्यात सरकारने तत्परता का दाखवली असा प्रश्न आता विचारला जातोय. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा GR मंजूर होण्यात लेटर ऑफ सपोर्टची भूमिका महत्वाची होती. प्रत्यक्ष पाणी पुरवठा हा धरणातल्या उपलब्ध साठ्यावर अवलंबून असतो. मात्र आपल्या ताकदीचा वापर करून संस्थांनी थेट कायमस्वरूपी धरणातून पाणी मिळवण्याची तजवीज केल्याचं सांगितलं जातंय. पण आता हे लेटर ऑफ सपोर्ट कुठल्या आमदाराने किंवा मंत्र्याने दिलं का याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खरातला हे पाणी बिगर सिंचनासाठी मिळालं होतं, पण तो या पाण्याचा वापर बाग फुलवण्यासाठी करत होता अशी चर्चा आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार गोदावरी उजवा कालवा पाथरे गावाजवळून जातो. या शिवारात खरातने काही गुंठे जागा कालव्यालगत घेतली आणि तिथे मोठी विहीर खोदली. कालव्याला आवर्तन सुटलं की ही विहीर पाण्यानं भरते. त्यातही खरातने स्थानिकांचा विरोध झुगारून लावत ही विहीर खोदल्याची चर्चा आहे. 25 हॉर्स पॉवरचे वीज पंप लावून हे पाणी संस्थांपर्यंत नेलं. या श्री शिवनिका संस्थान परिसरात जलकुंभ उभारण्यात आला आहे. पण धरणातून येणारं पाणी खरातच्या संस्थांलगतच्या आंब्याच्या बागेला दिलं जात असल्याचं सांगितलं जातंय आणि यावरूनच टीकेची झोड उठतीये. सिन्नरच्या या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असताना, शेतकऱ्यांचे पाण्यावाचून हाल होत असताना, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना एका संस्थानाला पाणी आरक्षित का करण्यात आलं? कुठल्या निकषांवर करण्यात आलं? खरातने यासाठी आवश्यक ते शुल्क भरलं होतं का? त्याच्यावर ही मेहरबानी होण्याचं कारण काय आहे असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. कारण शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळत नसताना त्याच वेळी खरात या पाण्यामधून आंब्याची बाग फुलवत होता अशी चर्चा सुरू आहे. यावरून ठाकरे सरकारवर आरोप सुद्धा होत आहेत. त्यातही तेव्हा जलसंपदा मंत्री असलेले जयंत पाटील यांचे अशोक खरात सोबत फोटो आहेत. तर तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचेही अशोक खरात सोबत फोटो आहेत. खरातचं सध्याचं प्रकरण पुढे आल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरातच्या संस्थांना मिळणारं दारणा धरणाचं पाणी तात्काळ बंद करण्यात आलं आहे असं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. पण मागची 6 वर्ष खरातला कुठल्या आधारावर हे पाणी मिळत होतं? कोणाच्या आशीर्वादाने मिळत होतं?
असे प्रश्न विचारले गेले तेव्हा राधाकृष्ण विखे पाटलांनी GR संदर्भात चौकशी करणार आहोत, कोणाचं नोटिंग आहे, कोणाच्या सह्या आहेत याची माहिती घेत आहोत असं उत्तर दिलं. तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलताना म्हणाले, माझं काहीही म्हणणं नाही, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा, कारण पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या. त्यामुळे कुणाच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांना डावलून खरातला पाणी मिळालं हा प्रश्न आता चर्चेत आलाय. एका बाजूला खरातचं महिलांवर अत्याचार करण्याचं प्रकरण चर्चेत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे राजकीय लागेबांधे चर्चेत आलेत. त्याचे अनेक मंत्र्यांशी संबंध असल्याच्या, त्यांच्या माध्यमातून तो बदल्यांचं नेटवर्क हँडल करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. सोबतच त्याच्या नाशिक मधल्या स्थानिक राजकारण्यांवर प्रभाव होता. त्याने सिन्नरमध्ये ग्रामस्थांना दमदाटी करून रस्ते आणि पाणी आपल्या सोयीनुसार वळवल्याचं बोललं जात आहे. पण सध्या विरोधक खरातवरून सरकारवर जोरदार टीका करत असले, पाणी कुणी दिलं, कुणाला दिलं हा मुद्दा नसल्याचं संजय राऊत म्हणत असले, तरी कॅप्टन अशोक खरात हा ठाकरे सरकारचा लाभार्थी होता हे आता पुढे आले. ठाकरे सरकारच्या काळात निघालेल्या खराच्या संस्थांना थेट धरणातून पाणी देण्याच्या GR बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.